नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे। आज आपण सेल ऑफ प्रॉपर्टी आणि त्याच्यावरती होणारा टॅक्स या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। प्रॉपर्टी आपण सेल केल्यानंतर त्याच्यावरती जो आपल्याला नेट इन्कम मिळतो, जेवढा फायदा होतो, त्या फायद्यावरती आपल्या इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 प्रमाणे आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स बसतो। आता कॅपिटल गेन टॅक्स दोन प्रकारे आपण बघितलेले आहेत, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन। शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे प्रॉपर्टी संदर्भामध्ये ती प्रॉपर्टी 36 महिने म्हणजे 3 वर्षाच्या कालावधीपेक्षा कमी कालावधी असताना आपण जर विकली तर होणारा जो काय फायदा, त्या फायद्यावरती आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स बसतो, तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स। आणि तो किती बसतो तर तो जो आहे तो आपण ज्या स्लॅबमध्ये आपला इन्कम असेल त्या इन्कमच्या स्लॅबप्रमाणे नेट प्रॉफिटवरती आपल्याला टॅक्स कॅल्क्युलेट करावा लागतो। दुसरा जो आहे तो लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स। लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा प्रॉपर्टी विकल्यानंतर 3 वर्षाच्या कालावधीनंतर ज्यावेळेला आपण प्रॉपर्टी विकतो त्यावेळेला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा बसतो, ॲप्लिकेबल होतो। आणि तो किती आहे, ऑन अन ॲव्हरेज तो 20.8% हा आपला नेट प्रॉफिटवरती होतो। आता कॅपिटल गेन टॅक्सवरती हे कॅल्क्युलेट करायचं कसं करायचं, त्याच्यामध्ये इंडेक्सेशन हा एक पार्ट आहे। या संदर्भात आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये ती संपूर्ण माहिती घेऊ। आज आपण हा जो टॅक्स आहे तो कसा वाचवायचा, प्रॉपर्टी सेल ऑफ प्रॉपर्टीवरती होणारा टॅक्स आहे तो कसा वाचवता येईल, या एका कारणासाठी आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत। तर हा जो आपल्याला टॅक्स बसलेला आहे तो टॅक्स जर वाचवायचा असेल तर पहिला त्याच्यातला असा नियम आहे की इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 प्रमाणे त्याच्यातलं सेक्शन 54 EC प्रमाणे नेट प्रॉफिट जो आहे आपला तो आपण किंवा त्याच्यावरती होणारा जो टॅक्स आहे तो टॅक्सची रक्कम आपण प्रॉपर्टी सेल केल्यानंतर 6 महिन्याच्या आत ती रक्कम या गव्हर्नमेंट स्पेसिफिक बॉन्ड्समध्ये जर आपण गुंतवली तर आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागत नाही। थोडक्यात जो टॅक्स आपल्याला बसलेला आहे तो शासनाला न भरता ती रक्कम आपण स्पेसिफिक गव्हर्नमेंटचे सिक्युरिटी बॉन्ड्स असतात त्याच्यात जर आपण गुंतवली, ती ही प्रॉपर्टी विकल्यानंतर आपल्याला मिळालेला जो फायदा आहे तो 6 महिन्याच्या आत आपल्याला हा गुंतवावा लागेल। 6 महिन्याच्या नंतर हा रूल आपल्याला ॲप्लिकेबल होत नाही। आता या ठिकाणी मॅक्झिमम लिमिट दिलेली आहे। ह्या सेक्शन 54 EC मध्ये जी रक्कम आपण गुंतवतो ती मॅक्झिमम 50 लाखापर्यंत असेल। म्हणजे 50 लाखापर्यंतचा टॅक्स आपल्याला वाचवायचा असेल तर हा सेक्शन अत्यंत महत्त्वाचा आहे। आता दुसरा याच्यातला भाग आहे की आपण दुसऱ्या कोणत्या पद्धतीने आपण हा प्रॉपर्टी गेन टॅक्स वाचवू शकतो। दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला ही जी रक्कम आहे ती रेसिडेन्शियल प्रॉपर्टी खरेदी करण्यामध्ये जर गुंतवली तर आपल्याला लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागणार नाही, भरावा लागणार नाही। तर ही जी रक्कम आपण रिइन्व्हेस्ट करतो ती पण रेसिडेन्शियल प्रॉपर्टीसाठी गुंतवली तरच हा टॅक्स वाचतो। आपल्याला मिळालेल्या रकमेवरती जो टॅक्स बसतो त्याच्यामध्ये ती जी रक्कम आपल्याला प्राप्त झाली ती जर आपण 2 वर्षाच्या आत नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्यामध्ये सगळी रक्कम आपण वापरली किंवा टॅक्सची रक्कम वापरली तर आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही। किंवा दुसरा रूल असा आहे की जो टॅक्स आपल्याला भरावा लागतो किंवा ती जी रक्कम आहे ती जर आपण रेसिडेन्शियल प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी गुंतवली किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टी कन्स्ट्रक्ट करण्यासाठी जर वापरत असू तर कन्स्ट्रक्शनसाठी कालावधी हा 3 वर्षाचा आहे। मग सेल ऑफ प्रॉपर्टीच्या तारखेपासून 2 वर्षामध्ये आपल्याला रिइन्व्हेस्ट करायचे आहे रेसिडेन्शियल प्रॉपर्टीमध्ये अंडर सेक्शन 54F प्रमाणे, किंवा आपल्याला नवीन जर घर बांधायचं असेल तर कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊससाठी ही रक्कम आपण वापरू शकतो आणि त्याला कालावधी आहे 3 वर्षाचा। म्हणजे 3 वर्षाच्या आत आपल्याला अंडर सेक्शन 54F प्रमाणे न्यू हाऊस कन्स्ट्रक्शन करावं लागेल आणि त्याच्या पुढे जर झालं तर टॅक्स भरावा लागेल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू। प्रॉपर्टी टॅक्स हा कसा वाचवायचा याच्यातले छोटे आपल्याला मी काही क्लूज दिलेत, याचा आपण वापर करू शकता आणि अधिक माहितीसाठी आपण मला कॉल करू शकता। माझा मोबाईल नंबर आहे 8956958683। या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त शेअर करा, बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम असतो, आणि या व्हिडिओला लाईक करा, सर्वांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।